मी माझा कॅमेरा फिरवितो सर. तुमची जी कॉपी होती का ती तुम्हाला वापस देतो. त्यावर वाचायची साहेब तुम्ही हो बरोबर कमीचे 10 जण आहेत सर. शेतकरी आहेत काय सगळे आमचं रोजचं काम आहे. रोज येतो आम्ही, रोज डेली येतो आम्ही. मी एकटाच सरला का बर सरला विचारू की आले आले. हो 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 हा विचारू. या इकडून बसा. मला एक खुर्ची रिकामी ठेवा तिकडं मला जवळून घ्यायला येते. तुम्ही सर इकडून बसा म्हणजे मला जवळून घेता येते सरच. लई जवळ झालो मग मी आता नका. हा सगळ्याचे मोबाईल सायलेंट करा 2 मिनिटासाठी. सर नमस्कार. सर लाईव्ह चालू आहे. लाईव्ह आहे. लाईव्ह आहे सर. तुमची परमिशन आहे का? थोडी चर्चा करायची लाईव्ह. निवेदन देताना आम्हाला लाईव्ह करायचं. परमिशन असेल तर लाईव्ह तर नाही कसं आहे सर, पूर्ण महाराष्ट्र जाणार आहे तरी 36 जिल्ह्यात जाणार आहे. निवेदन कागद बोलणार देताना शूटिंग घ्यायची. चर्चा करायची आहे. आणि हे सध्या सर आम्ही सर्व लातूर तालुक्यातले शेतकरी आहोत सगळे. आणि लातूरमध्ये तुम्हाला माहिती आहे की हा सोयाबीन उत्पादकाचा बेट आहे आपला खूप मोठा. तर फाईल कुठे आहे माझी वाघमारे सर. हां तर सर सध्या लेखी दिलेलं नाही पण ते निवेदन पूर्ण जाते महाराष्ट्रात लाईव्ह करेल. थोडक्यात सर विषय असा नाही सर जी बाब लेखी दिलेली आहे तेच सांगतोय मी. थोडक्यात विषय असा आहे आपला लातूर हा सोयाबीन उत्पादक पट्टा आहे.
आणि अजूनपर्यंत एकही शासकीय खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही लातूरमध्ये. त्याच्यामुळे आपली जी बाजार समिती आहे तिथं डेली 20,000 क्विंटलची आवक आहे आणि ही आवक पूर्णपणे शासकीय जी किमान आधारभूत किंमत आहे आपली, त्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा 1,000 ते 1,500 रुपयानं कमी सध्या शेतकऱ्यांची खरेदी चालू आहे. त्याच्यामुळं क्विंटलला 1,000 ते 1,500 रुपयाचा तोटा सध्या शेतकऱ्याचा व्हायला लागला. आता बघा 2 महिने झालं सोयाबीन निघून, नोव्हेंबर महिना संपलाय, डिसेंबर महिना सुरू झालाय. आता जवळपास 1 लाख टन सोयाबीन हे हमी भावाच्या खाली विकायला लागलं, केवळ आणि केवळ शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे. तर आमची अशी मागणी आहे की तात्काळ शासकीय खरेदी केंद्र सुरू तर करावंच, परंतु सध्या बाजार समितीमध्ये किमान आधारभूत किमतीनंच शेतमालाच्या खरेदी करण्यात याव्यात असं या ठिकाणी आपण तात्काळ आदेश द्यावा. त्याच्यामध्ये पुराव्यासाठी हे डॉक्युमेंट आहे सध्या. हो का, सध्या सोयाबीनला कमाल भाव आहे सर 4,700 आणि किमान भाव आहे 4,200 कमाल भाव, आणि शासनाचा भाव आहे आपला 5,328 रुपये. आणि जे आपलं कृषी उत्पन्न बाजार समितीचा 1963 अधिनियम आहे सर, त्या 63 अधिनियमचं जे कलम 94D आहे, तर त्याच्यामध्ये कृषी उत्पन्नाचा सचिव, जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आपली आणि DDR या तिघांची सर ती संयुक्तपणे जबाबदारी आहे की तिथल्या शेतकऱ्याला MSP मिळवून देण्याची. तर आपल्या कार्यालयामार्फत काय पत्रव्यवहार झालाय का किंवा आपण वरी काय केलाय का, तर त्याच्या संबंधी आम्हाला थोडीशी माहिती पाहिजे होती. ते 32 ग जे कलम आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचं, नाही वीकली मीटिंग होतात त्याच्या अनुषंगाने, आणि आपले जे सेक्रेटरी सर आहेत उत्पन्नाचे ते पण मंथली बैठक वीकली बैठका घेतात दर सोमवारी. आजही झाली बैठक. आपल्याकडे 67 केंद्र सुरू झालेले आहेत आणि 55,000ची नोंदणी पण झालेली आहे आणि 4,600 शेतकऱ्यांची खरेदी पण झालेली, पेमेंट पण झालेलं आहे. तर प्रक्रिया सुरू आहे आणि बाकी केंद्र तात्काळ ऍक्टिव्हेट करून, नोंदणी ऑलरेडी अवेलेबल आहेत ना आता 67 केंद्र, आज आणखी 2 वाढणार आहेत त्याच्यामध्ये. लातूर तालुक्यात एकच सुरू झाला सर. नाही, तुम्हाला लिस्ट आम्ही द्यायला सांगतो पनवेलवाल्यांना. 67ची आहे आपल्याकडे. परंतु जे 94D आहे बाजार समितीचं 1963 94D, त्याच्यामध्ये सचिवानं अध्यक्षाला सांगायचं आणि अध्यक्षानं जिल्हाधिकाऱ्याला कळवायचे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ते तात्काळ ऍक्शन घेऊन बाजार समितीच्या आवारामध्ये जे शासकीय खरेदी केंद्र सुरू करायचं. तर त्या अनुषंगानं गेल्या 2 महिन्यामध्ये आपल्या स्तरावरून काय काय पत्रव्यवहार झाले का सचिवाकडून आपल्याकडे किंवा आपल्याकडून शासनाकडे? आहे ना, सगळं देतो तुम्हाला. आणि झाले बैठक 47 केंद्र जे कृषी पणन मंडळ आहेत त्यांचे 47 केंद्र आहेत. 15 केंद्र मार्केटिंग फेडरेशनचे आहेत आणि आणखी 2 केंद्र चालू होणार आहेत. आणि आवक किती झाली सर आजच्या तारखेपर्यंत? आवक आहे, तो डाटा देतो तुम्हाला. आता आमच्या तालुक्यात जे मंजूर झाले त्यांना बारदानाच नाही सर. हे तुम्ही मंजूर आहेत म्हणताय बारदाण्याचा ना? सेक्रेटरी सरांनी बारदाण्याचा पण आढावा घेतलेला आहे. आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत बारदाण्याचा पण फिगर आहे आपल्याकडे अवेलेबल, बारदाण्याचा आणि येणाऱ्या बारदाण्याचा, तो पण देतो तुम्हाला. पण सर आता जी डेली 20-20 हजार क्विंटल आम्हाला 2 कोटीचा फटका आहे सर डेली, त्याचं आमच्या शेतकऱ्यांनी सर नुकसान भरपाई आम्हाला कोण देणार? नाही, आम्ही हे केंद्र जे आहेत ना ऑलरेडी नोंदणी सुरू आहे, खरेदी सुरू आहे आणि सगळे फुल फ्लेज ते चालू होतील. याच्यासाठी जिल्हा प्रशासन काम करणार. आणि 94D नुसार आपण कार्यवाही करावी सर बाजार समितीमध्ये. कारण बघा, हे खरेदी केंद्र उशिरा सुरू होतात आणि लवकर बंद होतात. गेल्या वर्षीचा बी आपला अनुभव असा आहे की 40 लाख टनापैकी 10 लाख टन सरकारनं गेल्या वर्षी आमच्या जिल्हाधिकारी महोदयांनी आपली फील्ड यंत्रणा पूर्ण कामाला लावून शेवटच्या म्हणजे सगळे केंद्रावर काही अडचण येणार नाही, शेवटच्या दिवशी पण सगळे फील्ड ऑफिसर आपले केंद्रावर कार्यरत राहून मॅक्सिमम खरेदी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागच्या वेळेस एवढं तर अपेक्षित उत्पन्न नाही यावेळेस. मागच्या वेळी 99 लाख क्विंटलचं आपलं एक्सपेक्टेड सोयाबीनचं उत्पन्न होतं. यावेळेस ते 65 लाखाच्या आसपास आहे. तरी पण केंद्राची संख्या मागच्या वेळेस पेक्षा जास्त आहे. ज्या बारदाण्याच्या अडचणी त्याच्यामध्ये शासन दक्ष आहे, त्याला नोडल एजन्सी नेमलेली आहे, डेली किती ट्रान्सपोर्ट होतं याचाही रिव्ह्यू चालू आहे. पण सध्या बाजार समितीमध्ये अलाउड आहे का सर किमान आधारभूत किमतीच्या खाली खरेदी करणं? सर त्याच्यातलं कलम जे आहेत ना 32 ग कलम काय सांगताय सर, 2003 साली सरकारने इम्प्लिमेंट केलंय. आधार किमतीच्या खाली कृषी उत्पन्नाच्या खरेदीस प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत, म्हणजे तो सचिवाला तो अधिकार आहे सर.
त्याच्यापेक्षा कमी भावात तुम्हाला खरेदी करता येत नाही आणि दर्शनी भागात बोर्ड लावणं बंधनकारक आहे. आमची मागणी एवढीच आहे सर, ही बाजार फरकाची रक्कम. समिती आम्हाला ही शाश्वत बाजारपेठ आहे, 12 महिने एवढी असते, तिथे आम्हाला किमान आधारभूत किंमत भेटली पाहिजे. आणि ह्या कायद्यानुसार 32 घ नुसार ते तसं पण आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा सर. हे. ठीक आहे, या विषयावर मॅडमशी बोलतो, एक बैठक स्पेशल आम्ही आयोजित Yes, करू. sir. तात्काळ सचिवाला ऑर्डर द्या म्हणावं की तिथं चालेल. सुद्धा, कारण आवक 20-20 हजार क्विंटलची आवक आहे सर, साधी आवक नाही. हो. राज्यामध्ये 5 स्टार बाजार समिती आहे. हा. आणि ती फरकाची रक्कम शेतकऱ्याला मिळाली पाहिजे सर. तो कायदा आहे सर 32 घ नुसार. 32 घ जवळपास तर 6 निकम- चरणामध्ये सर आम्ही आंदोलनाचा सगळे घोषित केलेले आहे सध्या. हो, वाचलं ते वाचलं. हा. आजचं धन्यच आहे. नाही सर, आज फक्त निवेदन आज दिलंय. फक्त निवेदनाचा कार्यक्रम आहे. आणि हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे सर, 36 जिल्ह्यामध्ये. 7 तारखेला आहे. हा, 7 तारखेला मात्र धरणे आहे सर. कारण ठीक आहे. ओके. 7-12 ला धरण आहे. कारण आमच्या हक्काचा 7-12 आहे शेतकऱ्यांच्या, पण मालाला भाव मिळत नाही. आणि माग केली. बरं ठीक आहे सर, आता एक दुसरे काढून घ्या. फोटो घेऊ सगळे. फोटो घ्या, चला सर्व बांधवांनो. आपल्या मोबाईल फोटो घेऊ आपले, घ्या की. फिनिश करू. दुसरं बोलायचं सर, मग तुमच्या मोबाईल मध्ये फोटो घ्या. नंदूजी तुमच्या मोबाईल. एक तर ही जी किमान आधारभूत किंमत आहे का सर, ते उत्पादन खर्चाच्या 25% कमी केली. म्हणजे आपलं राज्यातील मुलं आहे, देशी परस्पर सोयाबीन 6,000 रुपये उत्पादन खर्च आणि किंमत आहे 5,300. आणि ते पण शेतकऱ्याला भेट नाही. ह्याच्या अनुषंगाने सर आम्हाला पण लेखी कळावं तुमच्या ह्याच्यामध्ये जे आम्ही गोष्टी नमूद केल्या, तर आपल्यापासून असं काय म्हणणं आहे की आम्हाला पण लेखी कळावं सर, काय म्हणते त्याच्या अनुषंगाने. मी एक कॉपी केली सचिवाला, एक कॉपी केली मंत्री मार्फत. हो. आपल्याला काही ऍड्रेसच नाही केला तुम्ही. सगळ्या गोष्टीनुसार तुमचं कर्तव्य ते कळव. असं समजून आम्ही केलेले आहे. ठीक. काय मागण्या तुमच्या अनुषंगाने आणि काय मागण्या शासनाच्या अनुषंगाने. ओके. म्हणजे जसं की जो 1,000-1,500 रुपयाचा तोटा व्हायला तर ते तर शासनात येणार आहे, म्हणून असं क्लब केले सर ते दोन्ही नियम. ठीक. बरं सर केंद्रावर गेलो आम्ही तर गेल्या वेळेला म्हणजे 20 चालू आहे, 12 आलं नाही. पुन्हा 25ला फोन केला तरी बी म्हणजे 12 भाग नाही. 37 तारीख होऊन गेली. आता आज समजा आज चालू आहे ते सांगितलं मी. माझ्या ह्याच्यातच सांगितलं. छोटे काय ते होल्ड करू शकत नाही. आता नाही, आणखी संख्या वाढणार आहे. थोडं साहेब तुम्ही थांबा. सर आम्ही 15 दिवस झाला ऑनलाईन करून, अजून मेसेज नाही. महिना झाला मला. मेसेज येईल, बारदाना उद्या संध्याकाळपर्यंत येणं अपेक्षित. आम्हाला तिथं ऑनलाईन केलं तर सांगण्यात आलं तुम्हाला 5 दिवसात मेसेज येईल. अजून 15 दिवस झाला अजून मेसेज नाही. मेसेज येईल, काय. शेतकऱ्याला माल निघाल्यावर माल विकणं त्याला बंधनकारक आहे. त्याला अडचण सर संपून जाईल की तो सर आमचं सोयाबीन संपून जाईल, तुमची सुरुवात होईल तो. आम्ही खरेदी केंद्र चालू करायला पाहिजे. साहेब हे म्हणजे 8 दिवस काय होईल का साहेब? सुरू देखील ते बरं होईल साहेब. 8 दिवस दिवस तुम्ही या भावाचा. हा. होणार नाही. दिवसाला 20 32 जो नियम आहे ना, तो नियम काय सांगतो, त्याच्यात माल खरेदी करता येत नाही. जर खरेदी केला तर जो फरकाची रक्कम आहे ते शासनाने देणं बंधनकारक आहे. ते सचिवाचं काम आहे, कर्तव्य आहे. थोडं सिरियसली मॅडमने वाचून लक्ष घाला म्हणावं. सचिव काय करायले, मग तेच आपल्याला बोलायचं ना सचिवाला. सचिव काय करायले. धन्यवाद. देतात. नाही नाही, बाहेर 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 खाली. हा, खाली. ओके सर, आमचे आम्ही करतो. एवढं नाही, इथं नाही काय करायचं.
ही वेग आहे. ही एक आहे, ही एक आहे, दोन आहेत. चला चला गणेश भाई चला चला अध्यक्ष दमानी चला पुढे जायचं. तुम्ही चालू करा सर. आज आपण ज्या ठिकाणी त्यांना राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीनं एक निवेदन दिलं. निवेदनाचा विषय होता शेतकऱ्यांचा जो माल आहे हमीभाव केंद्राची स्थापना हमीभाव केंद्र चालू करण्यात यावे. त्यासोबत महाराष्ट्र कृषी बाजार समिती अधिनियम 1963 चालू करण्यात की आरोग्यवरती खरेदी केंद्र तेव्हा खरेदी करत असताना किमान आधारभूत भाव जो आहे त्या भावानंच खरेदी केला पाहिजे. त्या अनुषंगानं आज जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन दिलेलं होतं. आता निवेदन आम्ही सर्व बांधव शेतकरी बांधव या ठिकाणी येत आहोत. आल्यानंतर त्या ठिकाणी जो काही घटनाक्रम झाला त्याबाबतची सविस्तर माहिती राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दीपक इंगे पाटील सविस्तर त्या ठिकाणी आपली भूमिका मांडतील. धन्यवाद. खाली बंद नाही करायचं तवर तालुका अध्यक्ष दादासाहेब पवार. तालुकाध्यक्ष तुम्ही बोला. तालुकाध्यक्ष अगोदर इपूरगा शाखा खाली खाली अहो, ते तुम्हाला दिसतंय ते मोठं. दादा बोल. बसून बोलायचं निवांत. पूर्ण थंडी असं इथे येतंय. इथं थांबा. इथं थांबायचं. इथं बरं थांबा. तिथंच सगळंच येतं आता. ठेवू का? सगळं तुम्हाला क्लिअर. सगळंच येत आहे साहेब. असं बी सगळंच येत आहे. हा थांबा तिथंच. झेंड्याच्या वरी झेंडा नाही मी जवळ जात असतो. सगळंच दिसतंय. सगळंच दिसतंय दादा. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात 358 तालुक्यात राष्ट्रीय अध्यक्ष. किसान मोर्चाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे जिल्हाधिकारी यांना. आणि निवेदन काय होतं सर्वप्रथम राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दीपक इंगे पाटील अगोदर आपली सविस्तर भूमिका मांडतील आणि त्यानंतर सर्वच बोलणार आहे. डिटेलमध्ये होणार आहे थोडं. आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला आम्ही एक सोयाबीनच्या भावासंदर्भात निवेदन दिलं. ही जी लातूर तालुका आहे आमचा, तर हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा मोठा पट्टा आहे. इथली जी बाजार समिती आहे तर ह्या बाजार समितीला दर दिवसाला 20,000 क्विंटल सोयाबीनची आवक होते. यावरून लक्षात येईल की ह्या लातूर तालुक्यामध्ये सोयाबीनचं पीक किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि एवढं सगळं असताना आणि ह्या सोयाबीनवर शेतकऱ्याचं मोठं आर्थिक गणित असताना आज 1 डिसेंबर आहे. सोयाबीन शेतातलं हार्वेस्ट होऊन 2 महिने झालं, परंतु लातूर तालुक्यामध्ये अद्याप एकही शासकीय हमीभाव केंद्र या ठिकाणी खरेदी शासनानं सुरू केलेली नाही. त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्याला नाविलाजानं शासकीय भावापेक्षा 1,500 तोटा सहन करून बाजार समितीमध्ये या ठिकाणी आपला माल विकावा लागत आहे.
तर आम्ही आज हेच मागणी केली की जे बाजार समिती अधिनियम 1963 आहे, ह्या 1963 मधलं कलम 32 ग आणि कलम 94 ड नुसार माननीय DDR, माननीय जिल्हा समितीचे सचिव आणि माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या तिघाला जे प्राप्त अधिकार आहेत, त्या प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी किमान आधारभूत किमतीच्या खाली होणारी खरेदी रोखण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन आम्ही दिलेलं आहे. आणि त्यांना इशारा पण दिलेला आहे की आपण ही शेतकऱ्याची मागणी सिरियस घ्यावी. आणि जर ही शेतकऱ्याची मागणी आपण सिरियस घेतली नाही, जेव्हा आपण हे निवेदन दिलं तेव्हा जेटके साहेब RDC जिल्हाधिकारी होते, त्यांनी सांगितलं, मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की असे काही खरेदी केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहेत. आता आमच्या शेतकऱ्याच्या माहितीनुसार अजून एकही हमी भाव केंद्र लातूर तालुक्यामध्ये तरी सुरू झालेलं नाही. त्यांना जेव्हा दुसरा प्रश्न विचारला की किती क्विंटल खरेदी शासनामार्फत केली गेली, तेव्हा त्यांच्याकडे त्याची आकडेवारी नव्हती. ती म्हणले मी नंतर तुम्हाला ती आकडेवारी देईन. तर आम्हाला लिखितपणे आकडेवारीची मागणी केली आहे. आज आम्ही आलोत, फक्त निवेदन दिलेलं आहे. जर याची दखल नाही घेतली तर पुढच्या 5 ते 6 चरणामध्ये आम्ही आमचं हे आंदोलन घोषित केलेलं आहे. त्याच्यापैकी पहिलं चरण आज हे निवेदन देण्याचं आहे. दुसरं चरण प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि बाजार समितीवर आम्ही धरणा प्रदर्शन करणार आहोत. तरी बी हमी भावाच्या खाली खरेदी सुरू राहिल्यास तिसरा टप्पा म्हणजे आम्ही आमदार घेराव आंदोलन करणार आहोत. चौथा टप्पा राज्यव्यापी जल भराव आंदोलन करणार आहोत. आणि तरी बी हमी भावाच्या खाली खरेदी सुरू राहिल्यास शेवटचा टप्पा म्हणजे मुख्यमंत्री हटाव याकरता मंत्रालयावर फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यव्यापी 1 लाख शेतकऱ्याचा मोर्चा घेऊन जाण्याची आम्ही तयारी करत आहोत. आता शेतकरी आपल्या हक्क अधिकाराप्रती जागृत झालेला आहे. त्याचे हक्क अधिकार त्याला माहीत झालेले आहेत. शेतकऱ्याचे पोरं आता गप बसणार नाहीत, कारण शेतकऱ्याच्या आत्महत्येचं सत्र शेतकऱ्याच्या पोरापर्यंत आणून ठेवलेलं आहे. जर आम्ही आमच्या जो आत्महत्याचा विषय आहे, जो कर्जमाफीचा विषय आहे, त्याला पूर्णपणे जबाबदार हे शासन आणि प्रशासनातले लोक आहेत, कारण त्यांनी त्यांना प्राप्त अधिकाराचा वापर केलेला नाही. जर त्यांनी प्राप्त अधिकाराचा वापर केला नसेल आणि गैरवापर केला असेल तर आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाहीत. आम्ही ह्या जिल्हाधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, जे जे आपल्या पदाचा गैरवापर करतील त्या प्रत्येकावर भविष्यामध्ये फौजदारी गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढंच नाही, जे आम्ही निवडून दिलेले आमदार आणि खासदार आहेत ते सुद्धा लोकसेवक या कक्षेमध्ये येतात. त्या आमदारांनी जर सोयाबीनच्या मुद्द्यावर विधानसभेमध्ये आवाज उठवला नाही तर या आमदारावर सुद्धा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही करणार आहोत. तर मी माझं थोडक्यात बोलतो. या ठिकाणी लातूर तालुक्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आलेले आहेत. ते सुद्धा या ठिकाणी आपलं भूमिका मांडतील. आणि यानंतर आम्ही सरळ कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे ती शेतकऱ्याची जीवनवाहिनी आहे, त्या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला जाणार आहोत. तर मी शेतकऱ्याला सुद्धा विनंती करतो की आपण आपल्या प्रक्रिया, आपला परिचय नाव देऊन आपलं जे काय सोयाबीनच्या बाबतीत जे काय धोरण चालू आहे त्या बाबतीत म्हणणं मांडावं. या ठिकाणी तुकाराम सबोजे साहेब, लातूर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय किसान मोर्चा पूर्व. मी राष्ट्रीय किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पूर्व होत आहे. राष्ट्रीय किसान मोर्चाने आज निवेदन दिलं आहे जिल्हाधिकारी साहेबाला. त्याच म्हणण्यानुसार MSP कायद्यानुसार आम्हाला हमी भावाप्रमाणे सोयाबीन खरेदी केलं पाहिजे. जर नाही केलं तर आम्ही पुढे जसं आमच्या ठरलेलं आहे राष्ट्रीय किसान मोर्चामार्फत त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू. कुठे मामा, राष्ट्रीय किसान मोर्चाची महाराष्ट्रातील पहिली शाखा इकुरगा गावात झालेली आहे. त्या शाखेचे अध्यक्ष पांडुरंग मामा घुटे. सरकारला एवढंच सांगणं आहे की आमचा जी सोयाबीन ही माल आधार किमतीपेक्षा कमी खरेदी करू नये. कमी जर भावात माल खरेदी केला तर आम्हाला मोठं आंदोलन करावं लागेल. या ठिकाणी दादासाहेब जे स्वतः शेतकरी आहे, दादासाहेब पवार, आणि आपल्या तालुक्याचे तालुकाध्यक्ष आहे, ते भूमिका मांडतात. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी लातूर तालुका अध्यक्ष दादासाहेब पवार. प्रथम तुमच्या समोर एक शेतकरी म्हणून आज मी बोलत आहे. कारण बांधवांनो, आज मी बी शेतामधून सोयाबीन पिकवतो. की सोयाबीन कशासाठी पिकवतो तर मी अल्पभूधारक शेतकरी आहे. जी शासनानं आपल्या अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी जी योजना आखल्या आहेत त्याला समृद्ध बनविण्यासाठी, मग ही त्यातलीच एक योजना म्हणायचं की सोयाबीनला हमी भाव प्राप्त करून देणं. हा हमी भाव प्राप्त करून देताना माझं सोयाबीन निघून जवळपास 2 महिने झाले सर. मी अल्पभूधारक असल्यामुळे माझ्या गरजा भरपूर आहेत. मला सोयाबीन विकल्याशिवाय पर्याय नाही. आणि याच्यामध्ये काय केलं, सोयाबीन विकायचं तर मग कुठे विकायचं, एकतर हमी भाव केंद्रावर भाव घ्यायचा असेल 5,300 तर
मग 5300 भाव घ्यायला मला हमी भाव केंद्र चालू झालं नाही. मग मी सोयाबीन घरामध्ये ठेवून माझं भागत नाही. मग मी सोयाबीन काय करायची? तर मला सोयाबीन बाजार समितीमध्ये विकावं. मी बाजार समितीमध्ये सोयाबीन विकताना जवळपास माझा 1,500 रुपये क्विंटलला घाटा होत आहे. मग माझं सोयाबीन जर 20 क्विंटल असेल तर 30 ते 35,000 रुपये माझा घाटा होत आहे. मी अल्पभूधारक शेतकरी असेल 2 एकरचा. मग असं प्रत्येक शेतकऱ्याचा घाटा होत आहे. मग ही शासन हमी भाव घोषितच कशासाठी करत आहे याची बी आम्हाला म्हणजे कुठलं सोयाबीन कुणाचं खरेदी करणार आहे. जवळपास आमच्या अल्पभूधारक शेतकरी 70-75% सोयाबीन आम्ही मार्केट कमिटीला इकून मोकळं झालं, बाहेर इकून मोकळं झालं. मग ही सोयाबीन कुणाचं खरेदी होणार आहे आता? कारण आज अद्याप लातूर तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये हमी भाव खरेदी केंद्र एकाही ठिकाणी चालू झालं नाही. आणि जर चालू झालं असतं तर आम्ही तिथं 5,300 भाव भेटला असता. आम्ही 8 सोयाबीन कशाला ऐकलं असतं? मार्केट कमिटीमध्ये सोयाबीन कशाला ऐकलं असतं? आम्हाला जिथं भाव वाढता भेटणार आहे तिथं शिकणार. मग हे आम्हाला प्रश्न पडायला आहे की शासनाला आमचं सोयाबीन घ्यायचंय का नाही. जर घ्यायचं असतं तर ते हमी भाव खरेदी केंद्र सोयाबीन निघण्यापूर्वी चालू केलं पाहिजे. कारण सोयाबीन तर घ्यायचंय, तुम्हाला 500-300 भाव देऊन शेतकऱ्याला समृद्ध बनवायचंय. मग हे हमी भाव खरेदी केंद्र अगोदर चालू करण्याचे आहेत. 2 महिने सोयाबीन आमचं निघून देखील अद्याप चालू झालं नाही. म्हणून आज आम्ही वैतागून सर्व आमच्या तालुक्यातील शेतकरी आम्ही इथे येण्याचं कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आम्ही ही नंतर बाजार समितीमध्ये जाणार आहोत. बाजार समितीच्या सचिवाला प्रश्न विचारणार आहोत की बाबा तुला ही सोयाबीन 5,300च्या खाली खरेदी करायला अधिकार नाही, तरी आज जी 20,000 क्विंटल सरांनी सांगितलं प्रत्येक दिवसाला आपल्या लातूर तालुक्यातलं 20,000 क्विंटल सोयाबीन ही लातूरच्या बाजार समितीमध्ये जात आहे. आणि एका दिवसाला प्रत्येक दिवसाला शेतकऱ्याचा 50 रुपये 2 कोटी रुपये ही आमच्या शेतकरी बांधव लातूर मधल्या म्हणून पूर्ण महाराष्ट्रामधल्या बोलणार लातूर तालुक्यामधलं बोलत आहोत. तालुक्यामध्ये सर्व शेतकरी 2 कोटी रुपये नुकसान फक्त लातूर तालुक्याचं होत आहे. असं दिवसाला 20,000 क्विंटल आमच्या तालुक्याची आवक आहे. अशा बरेच तालुक्यामध्ये असे बरेच जिल्हे आहेत जिथं की शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. शेतकरी उठाव करत आहेत, पण शासन याच्यावर लक्ष द्यायला नाही, प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. म्हणून आम्ही वैतागलेले शेतकरी म्हणा, तुम्हाला वैतागलेले शेतकरी म्हणून आम्ही तुमच्या समोर येत आहोत. आम्ही आमचं म्हणणं तुम्हाला संविधानिक पद्धतीने मांडत आहोत, तुम्हाला निवेदन देत आहोत. जर तुम्ही या निवेदनाची दखल येत्या 4-5 दिवसात जर नाही घेतली, अद्याप आता कुठला आमदार किंवा कुठला खासदार शेतकऱ्याचं सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र चालू करा म्हणून आम्हाला दिसत नाही. तर नाही तर बाजार समितीमध्ये सत्यातले असलेले रमेश आप्पा कराड आमचे लातूरचे लांब म्हणलेले दिसत नाहीत की बाबा इथं आपल्या हमी भाव केंद्र अजून बी लातूर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये चालू झालं नाही. ना विरोधक धीरज भैया देशमुख माझे आमदार ना ही विरोधक बी म्हणत नाहीत की लातूरमध्ये सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र शेतकऱ्याचं अजून चालू झालं नाही. कारण हे लोक आम्ही निवडून दिलेले लोक आहेत. आम्हाला इथं यायची ह्यांना विचारायची आमची मुळात गरजच नाही. आमची मुळात इथं यांना इथं विचारायची गरज नाही. ही विचारायचं काम ह्या रमेश आप्पाचं आणि धीरज भैयाचं आहे. त्यांनी विचारलं पाहिजे. आम्ही पक्षविरोधी नाहीत. आम्ही तुम्हाला मतदान देऊन निवडून दिलंय. तुम्ही जाऊन तिथं विचारा की बाबा लातूर तालुक्यामध्ये शेतकरी पीडित आहेत, तिथलं सोयाबीन नाही तर पूर्ण महाराष्ट्रातलं सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्रापेक्षा कमीत 38-35 रुपयाने विकणं की शेतकऱ्याचं घेणं चालू आहे. ही लूट व्हायलेली आहे शेतकऱ्याची. वारंवार आम्ही त्यांच्या कानावर घालून देखील ह्या लोकांनी आमची कुठलीही दखल घेतलेली नाही. म्हणून येत्या काळामध्ये त्या संघटनेमार्फत शेतकऱ्याची जनजागृती केली जाईल. आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मंत्रालयावर मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयावर सध्या आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो कारण बरेच शेतकरी लांबून आले आहेत, त्यांचा बी तुम्हाला म्हणणं ऐकायचं. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. दीपक आंबेकर. साथीयो, आज जे इंगळे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट केली जात आहे, आतापर्यंत ज्याही संघटना होत्या त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हत्या, तर त्या संघटना शेठजी आणि भटजीच्या हिताचं काम करत होत्या. म्हणून महात्मा फुलेंनी शेतकऱ्याच्या आसूड नावाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिले? शेतकऱ्यांनी वाचलं पाहिजे. हे जे सरकार आहे शेठजी आणि भटजीच्या हिताचे कायदे बनवत आहे. साथियो, या देशामध्ये छत्रपतीच्या राज्यामध्ये ज्या बीजेपीनं जयघोष केला की हे राज्य छत्रपतीचं घडवून, आणि आज त्याच शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये कायदे बनवत आहेत. सरळच कायदा आहे. काय आहे? किमान मूलभूत तरी शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या. हे लोक देत नाहीत. म्हणजे शेतकऱ्याचा प्रत्येक दिवसाला फक्त लातूरमध्ये 1
2 कोटी रुपये कमी येत आहेत. हे नुकसान कोण भरून द्यायचं? आणि ज्या शेतकऱ्याच्या संघटना आहेत, ज्या सत्तेत आहेत, त्या ह्याच्यावर एक गोष्ट बोलायला तयार नाहीयेत. जो शेतकऱ्यांच्या हितासाठी जय घोष करत होते, आम्ही शेतकऱ्याच्या बाजू आहोत. सोयाबीनच्या नावावर लोक आमदार झाले आंदोलन करून, आज ते निवांत बसलेत आमदारच्या घेऊन. हे शेतकऱ्याला कुठं तर कळलं पाहिजे. आणि आपले जे इंगळे पाटील आहेत त्यांना मजबूत केलं पाहिजे, कारण असा एकमेव नेता आहे अख्ख्या देशामध्ये जो की शेतकऱ्यांसाठी लढत आहे. छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणत होते? शेतकऱ्यांच्या देठाला हात जरी लावलं भाजीपाल्याच्या, हात कलम केले जातील. आज जे बीजेपी सरकार, शिवाजी महाराजांचं जे अनुशासन होतं त्याच्यावर आम्ही राज्य करू असं म्हणून सत्तेत आलं आणि आता शेतकऱ्याच्याच विरोधामध्ये लढत आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून मी दीपक कांबळे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हा अध्यक्ष या नात्याने जे आज राष्ट्रीय किसान मोर्चाचं जे आंदोलन चालू आहे त्याला माझं तन मन धनानं सहकार्य आहे. धन्यवाद. राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीनं आता समारोपात बोलतो मी, अवघ्या 1 मिनिटात बोलतो. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाची समस्या, जे प्रश्न आहेत सोडवण्यासाठीचं राष्ट्रीय संघटना असलेलं आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी जे निवेदन दिलं, लातूरसह महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात 358 तालुक्यात हे निवेदन गेलेलं आहे. शेतकऱ्याच्या हक्काचा घामाचा दाम त्याला मिळाला पाहिजे. त्या अनुषंगानं जो किमान आधारभूत किंमत आहे, तो आधारभूत किंमत त्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. कायदा आहे 1963 महाराष्ट्र कृषी उच्चतम बाजार समिती ऍक्ट 1963 2003 ला संशोधन केलं. त्याच्यामध्ये 32 घ नुसार बाजार समितीच्या सचिवाला तर पूर्णपणे अधिकार दिलाय. किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना माल खरेदी करता येत नाही. ती जी काही फरकाची रक्कम आहे ती फरकाची रक्कम मिळवून देण्याची जबाबदारी ही सचिवाची असते. आमची मागणी अशी आहे, निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे 24 पिकाला जे हमीभाव जाहीर झालेला आहे, जे आपल्याला कापसाला पांढरं सोनं म्हणतो आणि सोयाबीनला पिवळं सोनं म्हणतो, कापूस असेल, धान असेल, सोयाबीन असेल, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत त्याच्या मालाला मिळाली पाहिजे. त्या अनुषंगाने जे चरणबद्ध आंदोलन त्या ठिकाणी पुकारलेलं आहे, त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सहभागी होत आहेत. सरकारने याची दखल घ्यावी. लोककल्याणकारी राज्यामध्ये शासन प्रशासन हे जनतेचे सेवक असतात, मालक. आम्ही ह्या देशाचे मालक आहेत. आमच्या नावानं 7/12 आहे. उद्याच्या 7/12ला जिल्हाधिकारी कार्यालयावर समोर आम्ही धरणे करणार आहोत. तेव्हा शासन आणि प्रशासनाची नाचक्की जर टाळायची असेल तर मुख्यमंत्र्यांना तातडीनं, आज मुख्यमंत्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. तुम्ही मुख्यमंत्री आहेत राज्याचे, तुम्ही उद्या नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये प्रचार करावा. अहो, शासनाचे शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. शेतकरी उपाशी मरतोय, त्याच्या मालाला भाव मिळत नाही, आत्महत्या वाढल्यात. म्हणून स्वामीनाथन आयोगाची स्थापना झाली आणि स्वामीनाथन आयोगाने जे शिफारस केलेला दर आहे तो तर मिळतच नाही. स्वामीनाथन आयोग म्हणते उत्पादन खर्च अधिक 50% नफा, म्हणजे 9,000 रुपये भाव मिळाला पाहिजे, पण भाव मिळतो 4-4.5 म्हणजे 50% त्याचं शोषण केलं जातंय. यापुढे आम्ही शेतकऱ्यांची ही 4थी पिढी आहे. आम्ही स्वस्त बसणार नाही. आम्ही ह्या ठिकाणी लढा देऊ आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं जे मोल आहे त्याला ते प्राप्त करून देऊ. एवढंच बोलतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ओके. बाजार समितीकडे जाऊ आता. ओके.